उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी प्रथम भाषा मराठी। प्रथम भाषा मराठी यासाठी 25 प्रश्न असतील आणि त्यासाठी गुण आहेत 50. मराठी प्रथम भाषा घटक आहेत आकलन, भारांश 24% 6 प्रश्न विचारले जातील. शब्दसंपत्ती भारांश आहे 24%, यावरही 6 प्रश्न विचारले जातील. कार्यात्मक व्याकरण यासाठी आहे 48% आणि 12 प्रश्न विचारले जातील. आणि मराठी भाषा सामान्य ज्ञानावर फक्त भारांश 4% आणि 1 प्रश्न विचारला जाईल. कार्यात्मक व्याकरण यासाठी भारांश आहे 48%. यामध्ये जे घटक आपण अभ्यासणार आहोत ते घटक आहे 1. वर्ण विचार, 2. संधी व त्याचे प्रकार, 3. शब्दांच्या जाती, 4. लिंग, 5. वचन, 6. विभक्ती, 7. प्रयोग, 8. वाक्यांचे प्रकार, 9. विरामचिन्हे आणि 10. काळ व त्याचे प्रकार. कार्यात्मक व्याकरण आणि कार्यात्मक व्याकरणामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत 3.4 हा घटक लिंग विचार. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही शब्द वाचूया. फळा, खुर्ची, डस्टर. आता हे जे 3 शब्द आहेत की नाही, या शब्दांच्या मागे किंवा या वस्तूंच्या मागे तो, ती, ते हे शब्द लावून आपल्याला लिंग ओळखता येतं. कसं पहा, तो फळा. तो फळा म्हटलं की लिंग कोणतं आलं फळ्याचं? पुल्लिंग. ती खुर्ची, आता काय समजते आपल्याला? ती खुर्ची म्हणजेच स्त्रीलिंगी रूप. आणि डस्टर, ते डस्टर म्हणजे नपुसकलिंग. यावरून आपल्याला तो, ती, ते या शब्दावरून त्या शब्दाचे लिंग ओळखता येते. आणखीन उदाहरण पहा. डोंगर, तो डोंगर पुल्लिंगी शब्द आहे. नदी, ती नदी स्त्रीलिंगी शब्द आहे. झाड, ते झाड. आता झाड हे कसं शब्द आहे? नपुसकलिंग. आता तुमच्या लक्षात आले की आपल्याला लिंग कसे ओळखता येईल? चला, मग आता आपण लिंग म्हणजे काय आणि लिंग कसं ओळखायचं त्याचा नियम समजून घेऊया. लिंग नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. चला तर मग आता आपण कोणकोणते लिंग प्रकार आहेत ते समजून घेऊया. प्रकार 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग आणि 3 नपुसकलिंग. लिंग प्रकारातील पहिला प्रकार आहे पुल्लिंग. पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी शब्द असे म्हणतात. तो या सर्वनामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होतो. उदाहरणार्थ, तो मुलगा, तो पोपट, तो ढग, तो वाघ. मुलगा, पोपट, ढग, वाघ हे पुल्लिंगी शब्द आहेत. लिंग प्रकार दुसरा आहे स्त्रीलिंग. स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द म्हणतात. ती या सर्वनामाने स्त्रीलिंगी शब्दाचा बोध होतो. उदाहरणार्थ, ती मुलगी, ती मैना, ती वीज, ती वाघीण. या शब्दातून आपल्याला
मुलगी, महिना, वीज, वाघीण यात स्त्रीलिंगी शब्दाचा बोध होतो. लिंग प्रकारातील तिसरा प्रकार आहे नपुसकलिंग. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी शब्द असे म्हणतात. ते या सर्वनामाने नपुसकलिंगी शब्दाचा बोध होतो. उदाहरणार्थ ते मूल, ते फूल, ते पुस्तक, ते कोकरू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लिंग विचारासंबंधी काही नियम कसे तयार झाले ते बघूया. उदाहरण वाचा. घोडा. घोडा हा पुल्लिंगी शब्द आहे. त्याचं स्त्रीलिंगी रूप झालं घोडी आणि घोडे हे झालं नपुसकलिंग रूप. घोडा आकारांत शब्द आहे आणि तो पुल्लिंग आहे. आणि घोडा या आकारांताचं स्त्रीलिंगी रूप काय झालं? इकारांत घोडी. आणि घोडीचं एकारांत रूप झालंय घोडे. जेव्हा एकारांत रूप असतं तेव्हा ते नपुसकलिंग होतं. अजून एक उदाहरण बघा. बकरा. बकरा आकारांत रूप काय आहे? पुल्लिंग. बकरी इकारांत रूप झालं स्त्रीलिंगी आणि बकरे एकारांत रूप झालं नपुसकलिंग. मग आपला नियम काय तयार झाला? आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते तर नपुसकलिंगी लिंग हे एकारांत होते. आले लक्षात तुमच्या? एखादा प्राणीवाचक नाम असेल, घोडा, बकरा, लांडगा आकारांत आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप कसं झालं? इकारांत झालं, घोडी, बकरी. आणि नपुसकलिंग रूप होताना काय झालं? एकारांत, म्हणजे घोडे, बकरे हे काय आहे? तर एकारांत रूप आणि नपुसकलिंग आहे. आता दुसरं उदाहरण बघा. वाघ, वाघीण. वाघाचं स्त्रीलिंग रूप काय झालं? वाघीण. सुतार, सुतारीण. आता इथे काय प्रत्यय लागलाय? वाघ शब्दाला ईण प्रत्यय लागलाय. म्हणजे ज्या वेळेला पुल्लिंगी प्राणीवाचक रूप असतं त्यावेळेला प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ईण हा प्रत्यय लागल्यास त्याचे काय होते? त्याचे स्त्रीलिंगी रूप तयार होते, है ना? म्हणजे वाघ या शब्दाला ईण प्रत्यय लागून वाघीण शब्द तयार झाला. म्हणजेच प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ईण प्रत्यय लागल्यावर त्याचे स्त्रीलिंगी रूप तयार होते. आणखीन काही नियम पहा काय काय आहेत ते. बेडूक. बेडूक हा शब्द जो आहे त्याचं स्त्रीलिंग रूप काय झालं? बेडकी. म्हणजे अकारांत शब्द जो आहे बेडूक पुल्लिंगी त्याला ई प्रत्यय लागून इकारांत स्त्रीलिंगी रूप तयार झाले. उदाहरणार्थ आणखीन एक बघा. दास, दासी, दास. दास हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याला ई प्रत्यय लागून दासी शब्द झाला. गोप, गोपी, है ना? तर इथे काय नियम आहे? तर अकारांत पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात. आणखीन काही उदाहरणे पाहूया आपण. आता बघा. वडा. वडामध्ये काय केलं? आकारांत पदार्थवाचक शब्द आहे, है ना? मग आकारांत पदार्थवाचक शब्दास ला जर काय केलं? इकारांत केलं तर काय होईल? वडी. आणि वडी हे रूप कसं झालं? स्त्रीलिंगी झालं. याचाच अर्थ ज्या वेळेला आकारांत पुल्लिंगी पदार्थांना ई प्रत्यय लागला की ते काय होतं? लघुदर्शक स्त्रीलिंगी रूप होतं. उदाहरण बघा. दांडा. त्याला दांडा या पदार्थवाचक आकारांत शब्द आहे, पुल्लिंगी शब्द. त्याला ई प्रत्यय लागला आणि काय झालं? दांडी. अजून विचार करा बरं कोणता शब्द होईल? खडा. खडा पण काय आहे? आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नाम आहे आणि त्यालाही ई प्रत्यय लागला की काय होणार? स्त्रीलिंगी रूप होतं खडी. याचाच अर्थ नियम काय तयार झाला?
आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागला की त्याचं स्त्रीलिंगी रूप होते. आता दुसरं उदाहरण बघा. विद्वान याचं काय रूप झालं? विदुषी. मग इथे विद्वान हा मूळ शब्द कोणता आहे? संस्कृत प्रचूर शब्द आहे आणि संस्कृत मधून तो मराठीत आलाय. आणि अशा नामांची स्त्रीलिंगी रूपे होताना ई प्रत्यय लागून ती तयार होतात. विद्वान विदुषी किंवा भगवान भगवती है ना. तर ही मूळ संस्कृत मधून आलेली मराठीत आलेली नामांची रूपे आहेत. मग संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची रूपे ई प्रत्यय लागून तयार होतात. अजून नियम आपण बघूया. पुढचा नियम काय आहे? उदाहरण वाचूया. बाप आई. आता बाप हा पुल्लिंगी शब्द आहे, आई हा स्त्रीलिंगी शब्द आहे. मग आता असे काही शब्द असतात, त्या शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही कशी येतात? स्वतंत्रच येतात. आणखीन एक उदाहरण बघा. राघू मैना. दोन्ही स्वतंत्र रूप आहेत है ना. म्हणजे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही स्वतंत्र होतात. हा एक नियम झाला. आता आणखीन उदाहरण वाचूया. उदाहरण आहे साखर भात. साखर आणि भात असे दोन वेगळे शब्द आहेत, पण साखर भात हा एक झाला सामासिक शब्द. मग साखर भात या सामासिक शब्दामध्ये जो शेवटचा शब्द आहे भात, याचे जे लिंग आहे त्या लिंगानुसार संपूर्ण शब्दाचं लिंग ठरतं. मग संपूर्ण सामासिक शब्दाचे लिंग काय झाले? पुल्लिंग झाले, कारण भाताचं लिंग आहे पुल्लिंग म्हणून. आणखीन एक उदाहरण वाचूया आपण. मीठ भाकरी. मीठ भाकरी हाही सामासिक शब्द आहे. भाकरी हे स्त्रीलिंगी रूप आहे, म्हणून मीठ भाकरी हा सामासिक शब्द स्त्रीलिंगी आहे. मग आता इथे नियम काय तयार होणार? सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. आता पुढचं उदाहरण वाचा. बूट म्हणजेच मराठी शब्द झाला जोडा. मग ज्या वेळेला असे परभाषीय शब्द असतात, त्यावेळेला त्या परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. आणि म्हणून जोडा हा शब्द पुल्लिंग आहे, म्हणून बूट हे रूप या शब्दाचं लिंग कोणतं आहे? पुल्लिंग आहे. आता अजून एक शब्द वाचा. पेन्सिल म्हणजेच लेखणी. लेखणी स्त्रीलिंगी रूप आहे आणि मराठीत लेखणी स्त्रीलिंगी आहे, म्हणून परभाषेतील पेन्सिल या शब्दाचे ही लिंग कोणते आहे? स्त्रीलिंगी आहे. मग आता नियम काय झाला आपला? परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात है ना. आणखीन एक उदाहरण पहा बरं की क्लास. क्लास हा शब्द काय आहे? त्याचं मराठी रूपांतर वर्ग होतो, माझा वर्ग. म्हणून क्लास या शब्दाचं लिंगही काय झालं? पुल्लिंग झालं, कारण वर्गाचं रूप काय आहे? लिंग काय आहे? पुल्लिंग आहे. आता तुमचे नियम लक्षात आलेत का? लिंग प्रकाराचे काही संग्रहित शब्द वाचूया. पुल्लिंग शब्द. पंखा, तो पंखा. डोंगर, तो डोंगर. पुजारी, ढीग, थवा, कळप, समुद्र. आता काही आपण स्त्रीलिंगी शब्द वाचूया. जमीन, ती जमीन. ती मोळी, हवा. यात्रा, खुर्ची, झोपडी, नदी. बघा, तो समुद्र आणि ती नदी असं आपण म्हणतो. बरं. आता काही आपण नपुसकलिंग शब्द वाचूयात. ते घर है ना. घर हे कसे? ती घर, तो घर नाही म्हणत आपण, ते घर. झाड, ते झाड. मंदिर, ते मंदिर. पुस्तक, पेन, पेन बघा, ते पेन है ना. ती वही, ते पेन, ते पुस्तक असे म्हटले जाते. फूल, ते फूल.
धरण, ते धरण हे सगळे नपुंसकलिंग शब्द आहेत. काही संग्रहित लिंग बदल होणारे शब्द वाचूया. पुल्लिंग, स्त्रीलिंग. बालक, बालिका. वर, वधू. राजपुत्र, राजकन्या. तेली, तेलीण. धोबी, धोबीण. मालक, मालकीण. कुंभार, कुंभारीण. आणखीन काही शब्द वाचा. पुल्लिंग शब्द आहे विद्वान, स्त्रीलिंग शब्द विदुषी. नर, मादी. गोप, गोपी. कुत्रा, कुत्री. उंट, सांडणी. खोंड, कालवड. कोकिळ, कोकिळा. आणखीन काही शब्द वाचूयात आपण. पुल्लिंग शब्द नातू, स्त्रीलिंगी शब्द नात. आजोबा, आजी. सासरा, सासू. विधूर, विधवा. दास, दासी. नर्तक, नर्तिका. देव, देवी. आणखीन काही वाचूयात. पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी शब्द. पुल्लिंगी शब्द आहे शुक आणि स्त्रीलिंगी शब्द आहे सारिका. शुक सारिका. राघुमेना. नट नटी. कोळी, कोळीण. सोनार, सोनारीण. पाटील, पाटलीण. शेजारी, शेजारीण. आपण आणखीन काही शब्द वाचूयात. पुल्लिंगी शब्द आहे बैल, स्त्रीलिंगी शब्द आहे गाय. बोका, भाटी. घोडा, घोडी. वाघ, वाघीण. कोल्हा, कोल्हीण. पोपट, मैना. दांडा, दांडी. आणखीन काही वाचूया पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी शब्द. कावळा, कावळी. मोर, लांडोर. कोंबडा, कोंबडी. बेडूक, बेडकी. विळा, विळी. लोटा, लोटी. दोर, दोरी. लिंगविचार शब्द प्रकार हा अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा सराव करणे महत्त्वाचे आहे. पाठ्यपुस्तकातील लिंगविचार शब्द तसेच इतर माध्यमातून मिळणारे लिंगविचार शब्द यांचाही सराव करावा. पाठ्यपुस्तकांच्या बाहेरील शब्द सुद्धा लक्षात ठेवले व अभ्यासले पाहिजे. लिंगविचार शब्दांबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरणदाखल नमुना अभ्यासूया. मालक या शब्दाचा स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मालके. पर्याय क्रमांक 2 मालिका. पर्याय क्रमांक 3 मालकीण. पर्याय क्रमांक 4 मालकिणी. आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. आणि आपला योग्य पर्याय आहे मालक शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होईल मालकीण. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. खालील पर्यायातील उभयलिंगी नसलेला पर्याय ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वकील. पर्याय क्रमांक 2 इंजिनियर. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर. आणि पर्याय क्रमांक 4 गायक. आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग मला सांगा
यातला उभयलिंगी नसलेला पर्याय कोणता आहे? वकील. स्त्री वकील, पुरुष वकील असतात, त्याचं रूप बदलत नाही. इंजिनियर. इंजिनियरचं पण स्त्री आणि पुरुषात रूप बदलत नाही, म्हणजे स्त्रीलिंगी पण इंजिनियरच आणि पुल्लिंगीमध्ये पण इंजिनियरच राहतं. डॉक्टर, डॉक्टर है ना, रूप बदलत नाही. गायक, गायक पुल्लिंगी आणि गायिका स्त्रीलिंगी रूप होतं, त्यामुळे गायक हा शब्द उभयलिंगी नाही है ना. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गायक. विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी कोणती हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 नट, नटी. पर्याय क्रमांक 2 नर, मादी. पर्याय क्रमांक 3 खडा, खेडा. पर्याय क्रमांक 4 दास, नोकर. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी कोणती आहे? नट, नटी योग्य जोडी आहे. नर, मादी ही पण योग्य जोडी आहे. खडा, खेडा ही काही विरुद्धलिंगी शब्दाची योग्य जोडी नाही. दास, नोकर हा समानार्थी शब्द आहे, ती विरुद्धलिंगी शब्दाची जोडी नाही. म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आणि इयत्ता 8वीत आपण 2 वर्तुळ रंगवू शकतो, म्हणजे 2 पर्याय अचूक आहेत. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. वाचनातून मला खूप अनुभव मिळाले. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 नपुसकलिंग, पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग, पर्याय क्रमांक 3 पुल्लिंग आणि पर्याय क्रमांक 4 उभयलिंग. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, वाचनातून मला खूप अनुभव मिळाले. यामध्ये अधोरेखित शब्द आहे अनुभव, जो तुम्हाला ठळक दाखवला आहे. अनुभव शब्दाचे लिंग कोणते? मला अनुभव मिळाले हे काय आहे? अनेक वचन आहे. खूप अनुभव मिळाले, पण मला एक अनुभव मिळाली, मिळाला काय येणार सांगा? मला अनुभव मिळाला. आणि म्हणून हे आहे पुल्लिंग. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. छावा या शब्दाचे लिंग कोणते हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 उभयलिंग, पर्याय क्रमांक 2 पुल्लिंग, पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग आणि पर्याय क्रमांक 4 स्त्रीलिंग. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, अचूक उत्तर काय येईल? छावा, तो छावा, ती छावा की ते छावा? तो छावा. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुल्लिंग. कुलूप या शब्दाचे लिंग कोणते हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 उभयलिंग, पर्याय क्रमांक 2 पुल्लिंग, पर्याय क्रमांक 3 स्त्रीलिंग आणि पर्याय क्रमांक 4 नपुसकलिंग. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, कुलूप या शब्दाचे लिंग कोणते येणार? तो कुलूप, ती कुलूप, ते कुलूप, ते कुलूप. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नपुसकलिंग. कुलूप हा शब्द नपुसकलिंग आहे, ते कुलूप असं म्हटले जाते. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 चूल, पर्याय क्रमांक 2 मूल,
पर्याय क्रमांक 3 फूल आणि पर्याय क्रमांक 4 पूल आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, चूल, मूल, फूल, पूल यातला स्त्रीलिंगी शब्द कोणता? ती चूल, चूल पेटवली. ते मूल रडते है ना, ते मूल. ते फूल उमलले. तो पूल बांधला गेला असं आपण म्हणतो, हो की नाही? मग ती चूल म्हणून ती हा शब्द आला की नाही चूल शब्दाला लागून, म्हणून चूल काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. चूल पेटवली म्हणतो आपण, चूल पेटवला नाही म्हणत है ना, म्हणून चूल हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 कविता, पर्याय क्रमांक 2 कवयित्री, पर्याय क्रमांक 3 कविका, पर्याय क्रमांक 4 कवयित्री आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? कवी कविता नाही, कवी काही नाही, मग कवी कवयित्री होतं. मग कवी कवयित्री की कवयित्री? कोणता पर्याय योग्य असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे, कवयित्री. पुढचा प्रश्न वाचूया आपण. विरुद्धलिंगी शब्दाची नसणारी जोडी कोणती हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 देवी देव, पर्याय क्रमांक 2 वृद्धा वृद्ध, पर्याय क्रमांक 3 वडा वडी, पर्याय क्रमांक 4 गाय गाई आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, विरुद्ध अर्थी लिंगी शब्दाची नसणारी जोडी कोणती आहे? देव देवी बरोबर आहे, विरुद्ध लिंगी शब्द आहेत. वृद्ध वृद्धा हाही विरुद्ध लिंगी शब्द आहे. वडा पुल्लिंग आहे, वडी स्त्रीलिंगी आहे, म्हणजे ही पण अचूक जोडी आहे. गाय आणि त्याचा विरुद्ध लिंग काय येणार? गाय ही स्त्रीलिंगी आहे, तर विरुद्ध लिंगी काय येणार? बैल येणार. एक गाय अनेक गायी होतात, त्यामुळे गाय गायी ही विरुद्ध लिंगी शब्दाची जोडी नाही. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 नथ, पर्याय क्रमांक 2 दागिना, पर्याय क्रमांक 3 सोने आणि पर्याय क्रमांक 4 चांदी आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा, नपुंसकलिंगी शब्द कोणता आहे यातला? ती नथ, तो दागिना, ते सोने, ती चांदी, ते सोने. ते सोने जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते काय आहे? नपुंसकलिंगी शब्द आहे. म्हणून अचूक उत्तर आहे ते सोने, पर्याय क्रमांक 3. पोर या शब्दाचे लिंग कोणते हे ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग की सर्व पर्याय बरोबर. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. ती पोर, तो पोर की ते पोर? बघा, तो पोर पण योग्य आहे म्हणजे पुल्लिंग आहे, ती पोर पण शब्द बरोबर आहे म्हणून स्त्रीलिंगही आहे आणि ते पोर रडते म्हणतो तेव्हाही ते बरोबर आहे. याचाच अर्थ सर्व पर्याय बरोबर आहेत. पोर हा शब्द पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग तिन्ही गटात मोडतो, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 बर्फी, पर्याय क्रमांक 2 पेढा,
पर्याय क्रमांक 3 करंजी, पर्याय क्रमांक 4 बासुंदी आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा गटात न बसणारा शब्द कोणता आहे? ती बर्फी, तो पेढा, ती करंजी, ती बासुंदी. म्हणजे बर्फी, करंजी, बासुंदी हे स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि पेढा हा पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून पेढा हा लिंगाच्या नुसार या गटामध्ये बसत नाही. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेढा. पुढचा प्रश्न वाचूया. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कागद, पर्याय क्रमांक 2 पुस्तक, पर्याय क्रमांक 3 वही आणि पर्याय क्रमांक 4 खडू. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा योग्य पुल्लिंगी शब्द कोणता आहे? सगळे शब्द आपण वाचून पाहूया. कागद, तो कागद, पुस्तक, ते पुस्तक, वही, ती वही, खडू, तो खडू. कागद आणि खडू याला कोणतं सर्वनाम लागलं? तो खडू, तो कागद. म्हणजे हे दोन शब्द कसे आहेत? पुल्लिंगी आहेत. आणि पुस्तक, ते पुस्तक नपुंसकलिंगी आहे आणि वही, ती वही म्हणून वही सुद्धा नपुंसकलिंगी आहे. म्हणजे योग्य उत्तर कोणतं आहे? कागद आणि खडू. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 ही दोन उत्तरं अचूक आहेत. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत 1 आंबा, पर्याय क्रमांक 2 फणस, पर्याय क्रमांक 3 चिकू, पर्याय क्रमांक 4 सफरचंद. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. आणि योग्य शब्द आहे पर्याय क्रमांक कोणता येणार सांगा गटात न बसणारा? तो आंबा, तो फणस, तो चिकू आणि ते सफरचंद. म्हणजे सफरचंद हा नपुंसकलिंगी शब्द आहे आणि आंबा, फणस, चिकू हे पुल्लिंगी शब्द आहेत. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4 सफरचंद. हे योग्य उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पोपट, पर्याय क्रमांक 2 मासा, पर्याय क्रमांक 3 घार आणि पर्याय क्रमांक 4 कावळा. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. बघा पोपट, घार, कावळा हे 3 पक्षी आहेत, पण मासा काही पक्षी नाही म्हणून तो या गटात बसत नाही. असं जर आपण विचार केला तर इथे चालणार नाही, कारण आपण लिंग विचार करत आहोत आणि लिंग विचारानुसार या गटात न बसणारा शब्द कोणता येणार तो आपल्याला शोधायचा आहे. तो पोपट, तो मासा, ती घार, तो कावळा. पोपट, मासा, कावळा हे पुल्लिंगी शब्द आहेत आणि घार, ती घार. मग घार हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. म्हणून या गटात न बसणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 घार, कारण घार हा स्त्रीलिंगी शब्द आहे. बालमित्रांनो, आज आपण लिंग याविषयी विस्ताराने अभ्यास केला आणि त्याची काही उदाहरणं परीक्षेत कशा प्रकारे येऊ शकतात तेही आपण पाहिले. पण लिंग प्रकार हा खूप विस्तृत असल्याने तुम्हाला त्याचा आणखीन अभ्यास आणि सराव करणे आवश्यक आहे. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.